आज होणार आहे क्रिकेटचा महामुकाबला. नमस्कार, मी धीरज. आज मी चाललो आहे माझ्या गावी म्हणजे हातखंबा डांगेवाडीमध्ये. आज आहे DPL म्हणजेच डांगेवाडी प्रीमियर लीग. घरी येऊन मी माझ्या टीमचे टी शर्ट घालून थोडा फ्लेक्स केला. कोणतंही शुभकार्य असू दे, आम्ही आमच्या देवाच्या आशीर्वादानेच त्या कामाला सुरुवात करतो. देवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो मैदानाकडे. DPL म्हणजे डांगेवाडी प्रीमियर लीग. या प्रीमियर लीगचं हे तिसरं वर्ष आहे. ही क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा एकच उद्देश असतो, वाडीतील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खेळण्याची संधी मिळावी. टोटल 8 टीम होत्या. प्रत्येकाला 7 मॅच खेळायच्या होत्या आणि त्यातून 4 जिंकायच्या होत्या. जी टीम 4 मॅच जिंकेल ती सेमीफायनलला जाईल. वाडीतील गावकऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्व टीम मैदानाकडे निघाल्या. सर्व 8 टीमचे खेळाडू अतिशय शिस्त पद्धतीने ग्राउंडमध्ये एंट्री करून एक गोल सर्कल बनवतात. वाडीतील 130 मुलांनी या DPLमध्ये सहभाग घेतला होता. सगळ्यांना उत्सुकता लागली होती, कधी एकदा क्रिकेट सुरू होते. वाडीतील गावकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली. मैदानामध्ये टॉस होतो. रांबोळकर 11 संघ हा टॉस विन झालेला. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. बघूया आता. आज टोटल 15 सामने खेळवण्यात आले. आजच्या दिवसात आमच्या टीमने 3 मॅच हरल्या होत्या आणि ही शेवटची मॅच होती. काहीही करून आम्हाला 4 मॅच जिंकायच्या होत्या, त्यामुळे ही मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही उतरलो मैदानात. आमच्या कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करून फायनल ही मॅच जिंकवली आणि आमच्या जीवात जीव आला. मॅच झाल्यावर आम्ही आलो जेवायला. सर्व टीमच्या जेवणाची सोय शाळेमध्ये करण्यात आली होती आणि जेवण अतिशय सुंदर होतं. मॅच संपवून मी निघालो घरी. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.